आणि आता राजकीय टॉप 9 आपण बातम्या बघूयात। मनोज जरांगेंच्या आंदोलनाची आता एसआयटी चौकशी होणार। सत्ताधाऱ्यांच्या आक्रमक मागणीनंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचे सरकारलाही आदेश। मनोज जरांगेंच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी होणारच। आम्हाला जरांगेंशी देणं घेणं नाही, त्यांचा बोलविता धनी शोधला पाहिजे। गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आक्रमक। माझ्यावर केले गेलेले आरोप धादांत खोटे, 1% दोषी आढळलो तर राजकारणातून संन्यास घेईन। प्रवीण दरेकरांनी केलेल्या आरोपांवर राजेश टोपेंचीही प्रतिक्रिया। काही संशय व्यक्त करण्यात आला किंवा काही वरच्या स्तरावर, मला वाटतं खालच्या ह्याच्यात तर कोणी काही नाव घेतलेलं नव्हतं, वरच्या ह्याच्यावर घेतलं जरी असेल तरी मला एवढं म्हणायचं की हे संपूर्ण आरोप किंवा संशय हे धादांत खोटे आहेत। ह्याबद्दल मी सांगेल की कुठले सगळे बिनबुडाच्या आरोप आहेत। एसआयटी नेमा सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश नेमा हरकत नाही, कर नाही त्याला डर कशाला। आमच्यासह सर्वांचेच फोन तपासा। जरांगेंना एक फोनही केला असेल तर वाटेल ते मान्य करेन। शरद पवारांचीही प्रतिक्रिया। आंदोलनाचा प्रश्न सोडवायला सरकारनं टोपेंची मदत घेतली, मदत घ्यायची आणि दुसऱ्या बाजूला आरोप करायचे। राजेश टोपेंवरील आरोपांनंतर शरद पवार यांची सरकारवरही टीका। टोपेंची मदत राज्य सरकार घेत होतं, हा प्रश्न सोडवाय पण त्यांचे शेजारी येते आणि त्यांनी निगोशिएट करावे आणि कुठेतरी मीटिंग पॉईंट आणायला प्रयत्न करावे, असं काही जबाबदार लोकांनी टोपेंना सुचवलं होतं, याची माहिती मला आहे। ग्रामस्थांची विचारपूस करण्यासाठी पवार अंतर्वालीत गेले होते। त्यानंतर शरद पवार आणि जरांगेंचं कधीच संभाषण झालं नाही, जयंत पाटलांचं स्पष्टीकरण। संगीता वानखेडेंचे सत्ताधारी पक्षाच्या आमदारांवर देखील गंभीर आरोप। त्या आरोपांची देखील एसआयटी चौकशी करा, जयंत पाटील यांची सरकारकडे ही मागणी। मनोज जरांगेंना तुम्ही अतिरेकी ठरवणार आहात का? जरांगेंचं काय चुकतं हे तुम्ही का सांगत नाही? उद्धव ठाकरे यांचा सरकारला सवाल। मवियासोबत युती व्हावी अशी आपली इच्छा, प्रकाश आंबेडकरांची ही प्रतिक्रिया। तर जेलमध्ये टाकण्याची धमकी दिल्यावर लोक भाजपात जातात, प्रकाश आंबेडकर यांची भाजपवर टीका।